मग याला एक सोशल मीडियाला कुठेतरी कंट्रोलिंग पाहिजेच खरं तर, म्हणजे पाहिजे रील्सला पाहिजे किंवा त्यांच्या ओटीटी प्लॅटफॉर्मला पण पाहिजे सगळ्या. हो. आणि इतर म्हणजे शो इव्हेंट होतात किंवा काय होतात बऱ्याच गोष्टीला पण नसतं, म्हणजे शेवटी प्रमोशन दुसऱ्याचं चालू असतं, इकडे काय वेगळं चालू असतं, डोकी वेगळ्याची भडकली जातात, म्हणजे काय चाललंय ते कळतच नाही सध्याच्या काळात. आत्ताची आपली सगळ्यांची जी लाईफ आहे ना ती रिअलपेक्षा रील मध्ये जास्त आहे. म्हणजे कला दिग्दर्शक संदीप इनामके यांना मी काय काम करतो दाखवायचंय, ही रिअलिटी. पण त्याचं काम इतकं चांगलं आहे की ती लोक दखल घेतात. असायला असं पाहिजे, पण तसं नाही. आता प्रत्येकाला दाखवायचं, बघा मी काय घातले, बघा मी कुठे गेलो होतो, बघा मी काय करतोय भविष्यामध्ये, बघा मी कुठल्या मुतारीत मुतायला गेलोय, बघा मी ते मुताना राईट मी पकडले लेफ्ट पकडले, हे होऊ शकतं. आपण तेवढ्या जवळपास पोहोचलेलो आहे आपण. कारण मी अनेक ते व्लॉगर बघितले मी, तसं असतं. देखो मैं आज खेत जा रही हूँ तो मैं गई, मैं वहां पे गई, मैं बांध पे बैठी थी, मैं फिर 4 लोग आए, फिर हमने खाना बनाया, देखो अभी चूल्हे में. अरे बस त्याला बी मिलियन फॉलोअर्स. म्हणजे आपल्याकडे एवढी बोलायची लोक आहेत एकंदरीत ते. बरोबर आहे का? चांगल्या कार्यक्रमाला जाणार नाही. म्हणजे उदाहरण तुझं सांगायला गेलं की गावामध्ये समजा गावाची यात्रा आहे आणि 2 कार्यक्रम आहेत, तर संदीप इनामके त्या पाराने जाणार नाही, पण संदीप इनामके बाईचा डान्स बघायला नक्की जात नाही. कारण पाराने गेल्यावरती काय होईल, मन शुद्ध होईल, डोकं थाऱ्या होईल, ते त्याला घेऊन द्यायचे नाही. तो काय जाईल, भाई नाचलं पाहिजे, आतून बुडबुडे तुटले पाहिजेत, सगळं हल्लं पाहिजे, ते धुंदीत आलं पाहिजे. ते कधी होऊ शकतं, कलेला विरोध नाही. पण सध्या ते कलेला वगैरे चाललंय, त्या बाई येणार, त्या मग भाईचे बुबळ बाई येतील. दिस इज रिअल फॅक्ट. मी आत्ताच म्हणतो कलेला विरोध नाही, पण कलेच्या नावाखाली जो काही नंगाना चालू त्याला माझा विरोध कालही होता, आजही आहे, उद्या राहील. आणि त्यांचे तर मी कपडे फाडणार आहेत, त्यात काय वादच नाही. ते भविष्यात कळेलच तुम्हाला.